बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। तुमचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता, परंतु मी तुम्हाला आणले। मी जर तुम्हाला आणले नसते तर काँग्रेसमध्ये तुम्हाला फडका मारायला देखील ठेवले नसते, अशी टीका ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यावर केले। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिंदे गटाने आंदोलन केले होते। या आंदोलनानंतर ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी काल रात्री पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी विचारे यांनी म्हस्के यांच्या कथित काँग्रेस प्रवेशाचा मुद्दा काढून त्यांच्यावर टीका केली। तुमचा काँग्रेसमध्ये प्रवेश होता, तुमचा जर काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असता तर तुम्हाला फडका मारायला पण ठेवले नसते। तुम्ही पहिल्यांदा माझे आभार माना, नंतर बाकीच्यांचे माना, अशी टीका राजन विचारे यांनी म्हस्के यांच्यावर केली। यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली। शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत, भारत पाकिस्तान क्रिकेट सामना झाला त्याच्यावरती त्यांचे तोंड बंद होते। त्यावेळेला खऱ्या अर्थाने जर हिंदुत्व म्हणता तुम्ही तर तुमचे हिंदुत्व गेले कुठे, असा आरोप विचारे यांनी शिंदे गटावर केला आहे। ठाणे महापालिका एवढी डबघाईला झालेली आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ही मंडळी आहेत। ठाणे महापालिकेची अवस्था वाईट झाली। आज ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी होते आणि लोक रस्त्यावर येतात। आज सुद्धा ठाण्यात अवजड वाहने रस्त्यावर दिसत आहेत। मी पक्षात गेलो नाही म्हणून दिघे साहेबांच्या स्मारकाचा प्रकल्प रद्द केला। दर निवडणुकीला दिघे साहेबांचा विषय काढायचा आणि वेगवेगळ्या दिशाभूल करायची। ठाणे जिल्ह्याच्या दैवत आनंद दिघे यांचे स्मारक छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणार होते, पण स्मारकाचा प्रकल्प रद्द केला। याचे कारण म्हणजे मी त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून, असेही ते म्हणाले। दिघे साहेब कशा पद्धतीने काम करायचे ठाण्याला माहीत आहे। दिघे साहेब असते तर ही गद्दारी झाली नसती, त्यांना साहेबांनी चापकाने फोडले असते, त्यांना आणि त्यांची हिंमतसुद्धा झाली नसती। दिघे साहेब आहेत ते यांना नक्की धडा शिकवतील, असे विचारे म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांची प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जाळण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली होती। त्याचा निषेध करण्यासाठी तसेच पडळकर यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहा देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्ष सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्ष सबिया मेमन यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले। चोर गोपीचंदचे करायचे काय, खाली डोके वर पाय, मंगळसूत्र चोराला जेरबंद करा, पडळकर मुर्दाबाद, तोंडाने विष्ठा ओकतो, कोण पडळकर शिवाय दुसरा कोण, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारले, तसेच त्यांच्या प्रतिमा जाळल्या। या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी सुहा देसाई म्हणाले की तोंडाने विष्ठा ओकणारा माणूस म्हणून गोपीचंद पडळकर यांची ओळख निर्माण झाली। पडळकर हा वारंवार आमच्या नेत्यांवर आक्षेपार्ह टीका करतोय। अधिवेशनादरम्यान त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता। पडळकर हा विकृत माणूस आहे आणि अशी विकृती महाराष्ट्र कधीच खपून घेत नाही। या पडळकर नावाचा साप आता ठेवण्याची वेळ आली आहे। आम्ही पडळकर याला खुले आव्हान देतो की त्याने ठाण्यात येऊन दाखवावे, त्याला पलटाभुई थोडी करू। हा पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे। आज आम्ही त्याची फक्त प्रतिमा जाळली, पुढे काय करू हे त्याने समजून घ्यावे, असा इशाराही त्यांनी दिलाय। पडळकरांनी जर त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली असेल ना तर जयंत पाटलांसारख्या सुसंस्कृत नेत्यावर एक बरं ओकली आहे की जी लायकी नाही त्याची। कोण जयंत पाटील, कोण पडळकर, पडळकरला काढू नये, पडळकर आमदार आहेत पण त्याला फॅमिली आहे, कुटुंब आहे, काय कुटुंब असेल माणूस आहे, नालायक बेफिकर ते रस्त्यावर सोडले ना त्यातला तो माणूस आहे। पण माझं एक म्हणणं आहे, बीजेपीच्या नेत्यांनी त्याला समज दिली पाहिजे। असे कुत्रे कोणाचे ते अंगावर सोडू नका। तुमचे कुत्रे जे आहेत ते तुमच्या दरवाज्यात बांधून ठेवा, ते जास्तच चांगलं होईल। नाहीतर या कुत्र्यांना आम्हाला दगड मारायची, रस्त्यावर उतरून दगड मारायची वेळ आलेली आहे, ती आणू नका। ही मुख्यमंत्र्यांना, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांना माझी विनंती आहे की चेतावणी आहे की ह्या कुत्र्यांना तुमच्या सांभाळा। साहेब पुढे काय ते त्यावेळेला आम्ही ठरवू, आम्ही निषेध करणारे लोक नाहीत, मग त्यावेळेला आम्ही त्याला कसे फिरवू, आम्ही त्याला कानपडीत पण मारणार नाही, कारण आमचे हात खराब होतील, आमची लायकी नाही ती, पण त्याला कपडे काढून ठाण्यात नक्की फिरवू। जिल्ह्यातील हृदयविकारग्रस्त रुग्णांची चिंता आता दूर झाली। ठाण्याच्या विठ्ठल सहाय्यना जिल्हा सामान्य रुग्णालयाला कार्डियाक ही अत्याधुनिक रुग्णवाहिका मिळाली आहे। सोबतच खेडोपाड्यात पोहोचेल अशी आधुनिक रक्त संकलन वाहिनी देखील जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झाली। या दोन्ही अत्यावश्यक रुग्णवाहिन्या
या दोन्ही अत्यावश्यक रुग्णवाहिका जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे आल्याने जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. कार्डियक रुग्णवाहिकेमुळे हृदयविकारग्रस्त रुग्णांना तातडीची मदत मिळेल, तर रक्तसंकलन वाहिनीमुळे दुर्गम भागापर्यंत रक्ताचा सुरक्षित पुरवठा सहज होईल. त्यामुळे गरीब व गरजू रुग्णांनाही दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रोटरी क्लब ऑफ मुंबई, वेस्ट कोस्टल चॅरिटेबल ट्रस्ट गोरेगाव आणि GRC हाऊसिंग फायनान्स यांच्या CRS उपक्रमामधून या दोन्ही वाहिन्या देण्यात आल्या आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण, केंद्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या वाहिन्यांना हिरवा झेंडा दाखवून रुग्णांच्या सेवेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपल्या गल्लीत कुत्रा देखील वाघ असतो हे मनीचे प्रात्यक्षिक मानपाडा परिसरात पाहायला मिळाले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील एका रहिवासी संकुलात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केला. मात्र त्या कुत्र्याच्या साथीदाराने धाडसाने बिबट्यावर हल्ला करून त्याला पळून लावले. या धाडसामुळे साथीदार कुत्र्याचे प्राण वाचले आहेत. बुधवारी पहाटे केवरा सर्कल जवळील चेस्टनट प्लाझा संकुलात हा प्रकार घडलाय. बिबट्याने एका कुत्र्याला तोंडात धरून जंगलात नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जागलेल्या दुसऱ्या कुत्र्याने आवाज करत बिबट्यावर धावा केली. त्यामुळे बिबट्याला जखमी कुत्रा सोडून पळ काढावा लागला. या घटनेनंतर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व तेथील रहिवाशांना सुरक्षेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले व बिबट्याबाबत जनजागृती केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बिबट्याची राहण्याची जागा आहे. त्याच्या शेजारीच मानवी वसाहत उभ्या राहिल्याने कुत्र्यांसारख्या अन्न शोधासाठी तो अशा ठिकाणी देखील वावरतो. त्याचे दर्शन झाले तर घाबरून न जाता त्यांच्यावर हल्ला करू नये असे आवाहन वन परिषदेचे अधिकारी नरेंद्र मोठे यांनी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा अप्रत्यक्ष दावा करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल कोकणातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याकरिता ठाण्यात आले. मात्र ठाण्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांना गडकरी रंगायतून पूर्ण भरेल एवढी गर्दी जमवता न आल्याने चक्क रंगमंचावरच सपकाळ यांना पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी लागली. प्रेक्षकगृह पूर्ण रिकामे असल्याने रंगमंचावर येतात त्यांनी पदाधिकाऱ्यांची कान उघडणी करीत मुंबईत पहिल्यांदाच रंगमंचावर बैठक होत असल्याचा टोला लगावला आहे. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कोकणातील 7 प्रमुख महापालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीसाठी फारसे कुणी न फिरकल्याने सपकाळ यांनी पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केले. रंगमंचावर बैठक मुंबईत पहिल्यांदाच पाहिली असा टोला त्यांनी लगावलाय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.